पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 4, ओवी नंबर 21 ते 30. या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा ज्ञानाविषयीचा संवाद आहे. ते आत्मतत्व, ते ज्ञान प्राप्त करून भगवान श्रीकृष्ण देतात, ते आपण पाहू. अवांटलिया असता बुद्धी, विषय सुखाची मटावधी, जीवो तैसा उपदी आवडे लोका. ज्यांची बुद्धी फक्त संसारातील विषय भोगामध्ये अडकलेली असते, त्यांना इंद्रिय सुख हाच खऱ्या अर्थानं जीवनाचा सर्वोच्च आनंद वाटत असतो. त्यांना त्या प्रकारच्याच गोष्टी, वस्तू आणि व्यक्तीसुद्धा आवडत असतात. एरवी तरी खवणियांच्या गावी, पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवी काय अथी. जसे घुबडांच्या गावात सूर्यप्रकाशाचा उपयोग नसतो, त्याच प्रमाण की जन्मता आंधळ्या असणाऱ्या माणसाला सूर्य काय असतो हे किती जरी सांगितलं, त्याचं वर्णन केलं किंवा त्या सूर्याबद्दलची कल्पकता त्याला काहीशी कळणार नाही. का बहिरयांच्या अस्थानी, कवने गीता ते मानी, की कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. बहिऱ्या माणसासमोर गाणं गाऊन काहीही उपयोग नसतो, त्याचप्रमाणे कोल्ह्याला चांदण्यांचे सौंदर्य आवडत नाही. की जसं म्हटलं जातं की ज्याच्याकडं ती ऐकून घेण्याची, ती जाणण्याची वृत्ती आहे, ती व्यक्ती, तो प्राणी म्हणजे मनुष्य आहे, आणि मनुष्याला ते ज्ञान देणं हे योग्य आहे. पै चंद्रोदया औरवते, जयांचे डोळे फुटती असते, ते का ओळे केवी चंद्राते ओळखती. चंद्र उगवल्यावर ज्याचे डोळे दुखतात, असे कावळे चंद्राचे सौंदर्य कसं काय ओळखणार? जर चंद्राचे सौंदर्य ओळखायचं असेल तर चंद्र आल्यानंतर डोळे उघडे ठेवावे लागतील आणि त्या चंद्राकडे पाहावं लागेल. तैसे वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याचप्रमाणे ज्यांना वैराग्य काय आहे हे समजत नाही, विवेकाची भाषा कळत नाही, सत्सक विवेक बुद्धी ज्यांच्याकडे नाही, हे असे मूर्ख लोक परमेश्वराला कसं काय प्राप्त करणार, परमेश्वराची कशी प्राप्ती करून घेणार, हे या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. कैसा नेनो मोहो वाढिनला, तेने बहुतेक काळो व्यर्थ गेला, म्हणून योगी हा लोपला लोकी. माणसांचा मोह आजकाल इतका वाढलेला आहे की त्यामध्ये त्यांचा बहुतेक आयुष्य व्यर्थ गेलं, बहुतेक आयुष्याचा भाग वाया गेला, आणि त्यामुळं हा योगमार्ग लोकांमधून लुप्त झाला, नाहीसा झाला, दिसेनासा झाला. स एवायं मया तेद्य योग प्रोक्तः पुराणतः, भक्तोसी मे सखा तेची रहस्यं द्योतदुय्यममं. की आज तोच प्राचीन योग मी तुला सांगितला आहे, कारण तू माझा भक्त आहेस, मित्र आहेस. हे अतिशय श्रेष्ठ आणि गुप्त असे अलौकिक ज्ञान आहे, आणि म्हणून ह्या ज्ञानाची प्राप्ती, ते ज्ञान मी तुला सांगितलं आहे, ते मी तुला सांगत आहे, ती नीट तू ऐक. तेची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. हे कुंतीपुत्र अर्जुना, तोच योग आज मी तुला खऱ्या अर्थाने सांगितला आहे. यामध्ये कोणतीही शंका धरू नकोस, मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड आणू नकोस. ते ज्ञान तेच तुला दिलेलं आहे.
हे जीवीचे निजगुण, परी केवी राखो तुझ, जे पडेसी तू मज म्हणून या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे जीवाचे अतिशय गुप्त रहस्य आहे, पण तू काय कर, तू माझ्यावर प्रेम करणारा असल्यामुळं हे तुझ्यापासून मी कसं लपवू, कसं तुझ्यापासून हे रहस्य, हे ज्ञान वेगळं ठेवू, हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. हे धनुर्धारी अर्जुना, तो प्रेमाची मूर्ती आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि खरी मैत्री की तुझ्यामध्ये मला दिसून येत आहे. तुझं जीवन प्रेमानं ओतपोत भरलेलं आहे, भक्तीनं तू परिपूर्ण झालेला आहेस आणि म्हणून ती भक्ती मला तुझ्यामध्ये दिसत आहे. तो अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जावो, परिसंग्रामारूढा हो जाहलो आम्ही. तू माझ्याशी अतिशय जवळीक ठेवणार आहेस. मग आम्ही युद्धभूमीवर जरी असलो तरीसुद्धा तुला हे ज्ञान घेण्यापासून किंवा ज्ञान देण्यापासून वंचित कसे बरे ठेवू, तुला वंचित आम्ही ठेवणार नाही, हेच याच्या माध्यमातून सांगितले आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. पुढील ओव्या पुढील भागामध्ये पाहू. धन्यवाद.